हॅलो फ्रेंड्स, मी अंकुश सर. बायोलॉजी इन 1 मिनिटमध्ये आज आपण जाणून घेणार आहोत एक अशा व्यक्तीबद्दल ज्यांनी आपल्या देशामध्ये सगळ्यात पहिल्यांदा सर्जरीचा शोध लावला. तुम्हा सर्वांना प्लास्टिक सर्जरीबद्दल माहितीच असेल, पण तुम्हाला माहिती आहे का सगळ्यात पहिल्यांदा प्लास्टिक सर्जरी आपल्या देशामध्ये कोणी शोधली? तर त्यांचं नाव आहे महर्षी सुश्रुत. 2800 वर्षापूर्वी सर्जरीमध्ये सगळ्यात पहिल्यांदा यांनी योगदान दिलं आणि 2800 वर्षापूर्वी सगळ्यात पहिली सर्जरी, ती पण नाकाची सर्जरी म्हणजे रायनोप्लास्टी यांनी केली. पूर्वी एक शिक्षा दिली जायची, कोणी जर का चुकीचं काम केलं तर त्याचं नाक कापलं जायचं, है ना. म्हणूनच तर म्हण पडली की तू आमचं नाक कापलं. मग ही जी नाक कापण्याची जी शिक्षा होती, त्यावेळेस सुश्रुतांनी ह्या नाकाची सर्जरी सगळ्यात पहिल्यांदा चालू केली आणि त्यालाच म्हणतात रायनोप्लास्टी. आपल्या देशामध्ये सगळ्यात पहिल्यांदा कॅटॅरॅक्ट सर्जरी म्हणजेच मोतीबिंदूचं ऑपरेशन हे सुद्धा त्यांनीच केलं. जवळजवळ 300 पेक्षा जास्त सर्जरी सुश्रुत यांनी केल्या आणि म्हणूनच त्यांना म्हटलं जातं फादर ऑफ ऑल सर्जरी किंवा त्यांनाच म्हटलं जातं फादर ऑफ प्लास्टिक सर्जरी.